अथ श्री साई सच्चरित अध्याय 7वा। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्याय नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवताय नमः। श्री सीतारामचंद्राभ्यां नमः। श्री सद्गुरु साईनाथाय नमः। आता पूर्वकथेची संगती स्मरणपूर्वक आणू चित्ती, देवळाच्या जीर्णोद्धारार्थी कैसी प्रीती बाबास, परोपकारार्थ कैसे श्रमत, कैसे निजभक्ता सांभाळीत, कैसा निजांगे देह झिजवीत, दुःखे ही सोशीत भक्तांची, समाधी समवेत खंडयोग, धोती पोती इत्यादी प्रयोग, कदा करपद शिरवियोग, कदा संयोग पूर्ववत, हिंदू म्हणता दिसत यवन, यवन म्हणता हिंदू सुलक्षण, ऐसा हा अवतार विलक्षण, कोण विचक्षण वर्णील, जात हिंदू की मुसलमान, थांगन लागला अणुप्रमाण, उभय वर्गा समसमान, जयांचे वर्तन सर्वदा, रामनवमी हिंदूंचा सण, करवी तसे स्वये आपण, सभा मंडपी पाळणा बांधवून, कथा कीर्तन करवीत, चौकात सन्मुख लागे पाळणा, करवून घेती रामकीर्तना, तेची रात्री संदल मिरवणा, अनुज्ञा यवनाही देत, जमवून जमतील तितुके यवन, समारंभे संदल मिरवण, उभय उत्सव समसमान, घेत करवून आनंदे, येता रामनवमीचा दिवस, कुस्त्या लावण्याची हौस, घोडे तोडे पगड्या बक्षीस, अति उल्हास द्यावया, सण गोकुळ अष्टमी आला, करवून घेती गोपाळ काला, तैसीच ईद येता यवनाला, निमाजाला अटकना, एकदा आला मोहरमचा सण, आले मशिदीस काही यवन, म्हणती एक ताजा बनवून, करू मिरवण ग्रामात, आज्ञे सरसा ताजा झाला, 4 दिवस ठेवू ही दिधला, 5वे दिवशी खाली काढिला, नाही मनाला सुख दुःख, अविंध म्हणता विंधित कान, हिंदू म्हणता सुनता प्रमाण, ऐसा ना हिंदू ना यवन, अवतार पावन साईंचा, हिंदू म्हणावे जरी तयास, मशिदीत सदा निवास, यवन म्हणावे तरी हुताश, अहर्निश मशिदीत, मशिदीत जात्याचे दळण, मशिदीत घंटा शंख वादन, मशिदीत अग्निसंतर्पण, मुसलमान कैसे हे, मशिदीत सदैव भजन, मशिदीत अन्न संतर्पण, मशिदीत अर्घ्यपाद्य पूजन, मुसलमान कैसे हे, म्हणावी जरी म्लेंछ जाती, ब्राह्मणोत्तम पूजन करीती, अग्निहोत्री लोटांगणी येती, त्यागून स्फीती सोवळ्याची, ऐसे जन विस्मित चित्ती, पाहू येती जे जे प्रचिती, तेही तैसेची आपण वर्तती, मूग गिळती दर्शने, तरी जो सर्वदा हरीसी शरण, त्या काय म्हणावे हिंदू वा यवन, असो शूद्र अतिशूद्र यातिविहीन, जातीन प्रमाण अणुमात्र, नाही जयासी देहाभिमान, असो हिंदू वा मुसलमान, सकल वर्ण समसमान, तयान भिन्नपण जातीचे, फकीर पंक्तीसी मांस भोजन, अथवा यदृच्छा मत्स्य सेवन, तेथेची तोंड घालिता श्वान, विटेन मन जयाचे, चालू वर्षाचा धान्याचा साठा, कृषीवल करीतो बांधो निमोटा, की पुढील साली आलिया तोटा, वेळी पुरवठा होईल, तैसे संग्रही गव्हाचे पोते, दळाया मशिदीत असे जाते, पाखडावया सूपही होते, न्यून नभते संसारास, सभा मंडपी शोभायमान, सुंदर खासे तुलसी वृंदावन, तेथेची एक लाकडी स्यंदन, अतिसुलक्षण कातीव, होते काही पुण्यगाठी, तेणे या सद्वस्तूची झाली भेटी,
ऐशी दृढ साठवा हृदय संपुटी, पडेना तुटी आमरणांत. काही पूर्वार्जित सभाग्यता, तेणे हे पाय आले हाता. मनासी लाभली शांतता, निश्चिंतता ही प्रपंची. पुढे कितीही सुख संपन्न, झालो तरी ते सुख नये परतोन. जे श्री साई समर्थ समागमजन्य, भोगिता धन्य झालो मी. स्वानंदैक चिदघन साई, काय वानू त्याची नवलाई. जो जो रतला तयाच्या पायी, तो तो ठाईच बैसविला. अजिन दंडधारी तापसी, हरिद्वारादि तीर्थवासी. तडी तापडी संन्यासी, त्यागी उदासी बहुयेती. बोले चाले हसे उदंड, जिव्हेस अल्ला मालिक अखंड. नावडे वाद किंवा वितंड, निकटदंड सर्वदा. तापस वृत्ती शमीदांत, वाचास्त्रवे पूर्ण वेदांत. कोणाही न लागला अंत, अखेरपर्यंत बाबांचा. राव असो वा रंक, समसाम्य सकळा निष्टंक. लक्ष्मी पुत्र वा भिकारी खंक, उभयांसी एकची माप तेथे. कोणाचे बरे वाईट कर्म, जाणतसे जीवा आतुले मर्म. सांगून देत खूण वर्म, आश्चर्य परम भक्तांना. जाणपणाचे ते साठवण, नेणतपणाचे पांघरुण. मान संपादन जयासी क्षीण, एवं लक्षण श्री साई. काया जरी मानवाची, करणी अपूर्व देवाची. शिरडीत प्रत्यक्ष देवतो हाची, भाविती हेची जनसारे. काय बाबांचे चमत्कार, किती म्हणून मी वर्णू पामर. देवा देऊळांचे ही जीर्णोद्धार, बाबांनी अपार करविले. शिर्डीस तात्या पाटीला हाती, शनी गणपती शंकर पार्वती. ग्रामदेवी आणि मारुती, यांची ही सुस्थिती लाविली. लोकांपासून दक्षिणामिषे, घेत असत बाबाजे पैसे. काही धर्मार्थ वाटीत जैसे, काही तैसेची ते देत. कोणासी रोज रुपये 30, कोणासी 10, 15, 50. ऐसे मन मानेल तयास, वाटीत उल्हास वृत्तीने. हा तो सर्व धर्माचा पैसा, घेणारा सही पूर्ण भरवसा. विनियोगही व्हावा तैसा, हीच मनीषा बाबांची. असो कित्येक दर्शने पुष्ट, कित्येक झाले दुष्टांचे सुष्ट. कित्येकांचे गेले कुष्ट, पावले अभीष्ट कितीएक. न घालिता अंजन पाला रस, कितीक अंध झाले डोळस. आले पाय कितीक पंगूस, केवळ पायास लागता. महिमा तयांचा अनिवार, कोणान लागे तयांचा पार. यात्रा येऊ लागली अपार, अपरंपार चौबाजू. धुनी निकटतेची स्थानी, मलमूत्रा ते विसर्जूनी. कधी पारोसे कधी स्नानी, नित्य ध्यानी निरतजे. डोईस सफेद पागोटे खासे, स्वच्छ धोतर लावीत कासे. अंगात सदरा की पैरण असे, पेहराव ऐसा आरंभी. आरंभी गावी वैद्यकी करीत, पाहूनी पाहूनी दवा देत. हातालाही यश बहुत, हकीम विख्यात जाहले. एकदा एका भक्ताचे डोळे, सुजून झाले लाल गोळे. रक्तबंबाळ दोन्ही बुबुळे, वैद्य न मिळे शिर्डीत. भक्त बिचारे भाविक भोळे, बाबांसी दाखविते झाले डोळे. बिबे ठेचून करविले गोळे, सत्वर ते वेळे बाबांनी. कोणी घालील सुरम्याच्या काड्या, कोणी गाईच्या दुधाच्या घड्या. कोणी शीतळ कापुराच्या वड्या, देईल पुड्या अंजनाच्या. बाबांचा तो उपायची वेगळा, स्वहस्ते उचलिला एक एक गोळा. चिणूनी भरला एक एक डोळा,
फडका वाटोळा वेष्टिला. उदयीक डोळ्यांची पट्टी सोडिली, वरी पाण्याची धार धरिली. सूज होती ती सर्व निवळली, बुबुळे जाहली निर्मळ. डोळ्या सारिखा नाजूक भाग, नाही बिब्याची झाली आग. बिब्याने दवडिला नेत्ररोग, ऐसे अनेक अनुभव. धोती पोती तया अवगत, नकळत एकांत स्थळी जात. स्नान करिता आतडी ओकीत, धुवून टाकीत वाळावया. मशिदीहून जितुका आड, तितुकेची पुढे वडाचे झाड. तयाही पलीकडे एक आड, 2 दिवसा आड जात ते. भर दुपारी प्रखर ऊन, कोणी न तेथे ऐसे पाहून. स्वये आडातून पाणी काढून, मुखमार्जन करीत. असो ऐशिया एका प्रसंगी, बैसले असता स्नाना लागी. आतडी काढून लागवेगी, धुवू ते जागी लागले. अजा मारिता तिची आतडी, बाह्याभ्यंतर करून उघडी. धुवून घालिती घडीवर घडी, निर्मळ चोखडी करितात. तैसीच आपुली आतडी काढूनी, आतून बाहेर स्वच्छ धुवोनी. पसरली जांबाचे झाडावरूनी, आश्चर्यजनी बहु केले. ज्याही ही स्थिती डोळा देखिली, त्यातील काही हयात मंडळी. आहेत अजूनी शिरडीत उरली, म्हणती वल्ली तो अपूर्व. कधी लावीत खंडयोग, करीत हस्तपादादि विलग. ऐसे मशिदीत जागोजाग, अवयव अलग ते पडत. देह ऐसा खंड विखंड, देखावा तो भयंकर प्रचंड. पाहू धावत लोक उदंड, बाबा अखंड त्या दिसती. पाहुनी एकदा ऐसा प्रकार, पाहणारा घाबरला फार. कोणा दुष्टे बाबांस ठार, केले अत्याचार हा. मशिदीत ठिकठिकाणी, अवयव दिसती चारही कोणी. रात्र माध्यान्ह जवळीन कोणी, चिंतामणी उद्भवली. जावे कोणासी सांगावयाला, होईल उलट टांगावयाला. ऐसा विचार पडला तयाला, जाऊन बैसला बाहेर. असेल साईचा हा योग काही, हे तो तयाच्या स्वप्नीही नाही. पाहो निच्छिन्न भिन्नताही, भीती हृदयी धडकली. कोणासी तरी कळवावा प्रकार, मनात त्याचे येई फार. परी मीच ठरेन गुन्हेगार, प्रथम खबर देणारा. म्हणून कोणासी सांगवेना, येत मनात असंख्य कल्पना. म्हणून पहाटे जाऊन पुन्हा, पाहता मना विस्मित. अदृश्य पूर्वील सर्व प्रकार, बाबा कुशल स्थानी स्थिर. हे स्वप्न नाही ना ऐसा विचार, येऊन पाहणार साश्चर्य. हे योग हे धोती पोती, बाळपणापासून आचरती. कोणा न कळेती अगम्य गती, योगस्थिती तयांची. दिडकीस नाही कोणाच्या शिवले, गुणाने प्रख्याती ते पावले. गरीब दुबळ्यास आरोग्य दिधले, हकीम गाजले ते प्रांती. हकीम हा तो केवळ परार्था, अति उदास तो निजस्वार्था. साधावया परकीयार्था, असह्यानर्था साहतसे. ये अर्थीची अभिनव कथा, निवेदितो मी श्रोतियांकरिता. विदित होईल बाबांची व्यापकता, तैशीच दयार्द्रता तयांची. सन 1910 साली, समय धनतेरस दिवाळी. बाबा सहज धुनी जवळी, बैसले जाळीत लाकडे. प्रखर तेवली होती धुनी, निजहस्त त्यातची खुपसुनी. बाबा बैसले निश्चिंत मनी, हात भाजून निघाला. माधव नामे तयांचा सेवक, लक्ष गेले तयाचे साहजिक.
देशपांडेही होते नजीक, तेही तात्कालिक धावले. जाऊनी मागे मारूनी बैसका, कंबरेसी घट्ट घातला विळखा. बाबांसी मागे ओढोनी देखा, पुसती विलोका मग काय. हा हा देवा हे काय केले, म्हणता बाबा ध्यानावर आले. एक पोर रे खाकेचे म्हणती निसटले, भट्टीत पडले एकाकी. ऐकून निजपतीच्या हाके, लोहाराची रांडरे धाके. मारून आपुल्या पोरासी खाके, भाता फुंके भट्टीचा. फुंकता फुंकता लक्ष चुकली, खाकेसी पोर हे ती विसरली. पोर ती अचपळ तेथून निसटली, पडताची उचलली मी श्यामा. काढावयासी त्या पोरीला, गेलो तो हा प्रकार घडला. भाजू दे रे हा हात मेला, प्राण रे वाचला पोरीचा. आता या हाताचे दुखणे, कैसा उपाय करावा कवणे. चांदोरकरांसी पत्र घालणे, माधवरावाने ठरविले. पत्र लिहिले सविस्तर, परमानंद प्रसिद्ध डॉक्टर. समवेत घेऊन या सत्वर, आले चांदोरकर शिर्डीस. उपयोगा पडती दाहोपशमना, ऐशी घेतली औषधे नाना. परमानंद समवेत नाना, साई चरणा पातले. करूनी बाबांसी अभिवंदन, पुसती कुशल वर्तमान. निवेदिले आगमन प्रयोजन, हस्तावलोकन प्रार्थिले. आधीच हात पोळल्यापासून, भागोजी शिंदा तूप चोळून. पट्ट्या बांधी तसे करकरून, पान बांधून प्रत्यही. तो हात सोडून या पहावा, परमानंदांसी दाखवावा. दवा उपचार सुरू करावा, गुण पडावा बाबांना. ही सदिच्छा धरून मनी, बहुत नानांनी केली मनधरणी. प्रयत्नही केला परमानंदांनी, पट्ट्या सोडून पहावे. आज उद्या करूनी, वैद्य आपुला अल्ला म्हणूनी. हस्तन दिधला पहावया लागुनी, खेदहीन मनी तयाचा. परमानंदांचा आणिलेला दवा, तयान लागली शिर्डीची हवा. परी साई दर्शन सुहावा, तया घडावा योग हा. भागोजीचीच नित्य सेवा, भागोजीनेच हात चोळावा. तेणे काळे हातही बरवा, होऊन सर्वा सुख झाले. ऐसा जरी हात बरा झाला, नकळे बाबांसी येई काय दुकळा. ती प्रातःकाळची येता वेळा, पट्ट्यांचा सोहळा प्रतिदिनी. नसता हातास काहीही वेदना, नित्य निष्कारण तयाची जोपासना. घृतमर्दन निष्पीडन जोपासना, आमरणांत चालविली. ही उपासना भागोजीची, साई सिद्धान आवश्यकता जीची. भागोजीस घडविती नित्यनेमाची, भक्त काजाची आवडी. पूर्वजन्मीचे महादोष, भागोजी पावला कुष्ठक्लेश. परितयाचे भाग्यविशेष, साई सहवास लाधला. लेंडीवरी निघता फेरी, भागोजी बाबांचा छत्रधारी. रक्तपिती भरली शरीरी, परी सेवे करी प्रथम तो. धुनी पासले स्तंभापाशी, बाबा जेव्हा प्रातःसमयासी. प्रत्यही बैसत निजारामासी, हजर सेवेसी तै भाग्या. हातापायांच्या पट्ट्या सोडणे, त्या त्या ठायींचे स्नायू मसळणे. मसळल्या ठाई तूप चोळणे, सेवा करणे भाग्याने. पूर्वजन्मीचा महापापिष्ट, सर्वांगी भरले रक्तकुष्ठ. भागोजी शिंदा महाव्याधिष्ट, परी भक्त वरिष्ठ बाबांचा. रक्तपितीने झडली बोटे,
दुर्गंधीने सर्वांग ओखटे, ऐसे जयाचे दुर्भाग्य मोठे, भाग्य चोखटे सेवा सुखे. किती म्हणून श्रोतयाला, वर्णू बाबांच्या अगाध लीला. एकदा गावी ग्रंथीज्वर आला, चमत्कार झाला तो परिसा. दादासाहेब खापर्ड्यांचा मुलगा एक लहान वयाचा, आनंद साई सहवासाचा, निजमातेच्या सहभोगी. आधीची तो मुलगा लहान, ताप आला फणफणून, मातेचे हृदय आले उलून, अस्वस्थ मन जाहली. उमरावती वसती स्थान, आले मनी करावे प्रस्थान. सायंकाळची वेळ साधून, आली आज्ञापन घ्यावया. अस्तमानची करिता फेरी, बाबा येता वाडिया शेजारी. बाई जावूनी पाय धरी, निवेदन करी घडले जे. आधीच स्त्रियांची जात घाबरी, तशात मुलाची थांबेना शिरशिरी. ग्रंथीज्वराची भीती ही भारी, निवेदन करी घडले ते. बाबा म्हणती मृदू वचन, आभाळ आले आहे जाण. पडेल पाऊस पीक पिकोन, आभाळ वितळून जाईल. भीता किमर्थ ऐसे वदून, कफनी कंबरेपर्यंत उचलून. दाविते झाले सकळा लागून, ग्रंथी टवटवून उठलेल्या. कुक्कुटीच्या अंड्या एवढे, 4 ग्रंथी चोहीकडे. म्हणती पहा हे भोगणे पडे, तुमचे साकडे मजलागी. हे दिव्य आणि अलौकिक कर्म पाहोनी विस्मित लोक. भक्ता लागी दुःखे ही कैक, भोगिती अनेक संत कैशी. मेणाहूनी मौचित्त, सबाह्य जैसे नवनीत. लाभे वीण भक्तांसी प्रीत, भक्तची गणगोत जयाचे. एकदा ऐसा वर्तला प्रकार, नानासाहेब चांदोरकर. निघाले सोडून नंदुरबार, पंढरपुरासी जावया. नाना परम भाग्यशाली, साईंची अनन्य सेवा फळली. भूवैकुंठ प्राप्ती घडली, मामलत मिळाली तेथील. येताची हुकूम नंदुरबारी, जाणे होते अतिसत्वरी. तातडीने केली तयारी, हेतू अंतरी दर्शनाचा. सहकुटुंब सहपरिवार, शिर्डीसी जाण्याचा झाला विचार. शिर्डीच प्रथम पंढरपूर, करू नमस्कार बाबांसी. नाही कोणासी पत्र पाठविले, नाही निरोप वृत्त कळविले. सरसामान सर्व आवरिले, गाडीत बैसले लगबगा. ऐसे जे हे नाना निघाले, नसेल शिर्डीत कोणासी कळले. परी साईंसी सर्व समजले, सर्वत्र डोळे तयांचे. नाना निघाले सत्वर, असतील निमगावाचे शिवेवर. तो शिर्डीत चमत्कार, घडला साचार तो परिसा. बाबा होते मशिदीत, म्हाळसापती समवेत. आपा शिंदे काशीराम भक्त, वार्ता करीत बसलेले. इतुक्यात बाबा म्हणती अवघे, मिळून करूया भजन चौघे. उघडले पंढरीचे दरवाजे, भजन मौजेने चालवू. साई पूर्ण त्रिकाल ज्ञाता, कळूनी चुकली तयाही वार्ता. नाना शिवेच्या ओढ्यासी असता, भजनोल्लासता बाबांसी. भजन पंढरपूरला जायाचे जायाचे, तिथेच मजला राह्याचे. तिथेच मजला राह्याचे राह्याचे, घरते माझ्या रायाचे. स्वये बाबा भजन म्हणती, भक्त बसलेले अनुवाद करीती. पंढरीचे प्रेमात रंगती, इतक्यात येती नानाही. सहकुटुंब पायी लागत, म्हणती आता आम्हा समवेत. महाराजांनी पंढरपुरात, निवांत निश्चिंत बैसावे.
तो ही विनंती नकोची होती. आधीची बाबांची उल्हास वृत्ती. पंढरी गमन भजन स्थिती. जन निवेदिती तयासी. नाना मनी अतिविस्मित. लीला पाहून आश्चर्यचकित. तया पायी डोई ठेवित. सद्गदित जाहले. घेऊन या आशीर्वचन. उदी प्रसाद मस्तकी वंदून. चांदोरकर पंढरपुरा लागून. निरोप घेऊन निघाले. ऐशा गोष्टी सांगू जाता. होईल ग्रंथ विस्तारता. म्हणून आता परदुःख निवृत्तिता. विषय आटोपता घेऊ हा. संपवू हा अध्याय आता. अंत नाही बाबांचे चरिता. पुढील अध्यायी अवांतर कथा. वदेन स्वहिता लागी मी. ही मीपणाची अहम वृत्ती. जिरवू जाता जिरेना चित्ती. हा मी कोण नकळे निश्चिती. साईंची वदतील निजकथा. वदतील नरजन्माची महती. कथितील निज भैक्ष्यवृत्ती. बायजाबाईची ती भक्ती. भोजन स्थिती ही आपुली. सवे घेऊन म्हाळसापती. तैसेची कोते तात्या गणपती. बाबा निजत मशिदी प्रती. कैसिये रीती ते परिसा. पंत हेमाड साईसी शरण. म्हणवी भक्त पायीची वहाण. तयासी साईंची आज्ञा प्रमाण. झाले निरूपण येथवरी. स्वस्ति श्री संत सज्जन प्रेरिते. भक्त हेमाड पंत विरचिते. श्री साई समर्थ सच्चरिते. विविध कथा निरूपणं नाम सप्तमोऽध्याय संपूर्णः. श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु. शुभं भवतु. श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय.